पोराचा फोटो बघितला आणि आई जवळ गेली आणि कुरवाळलं. कारण 21 महिन्यापासून हा लढा सुरू आहे. अनेकांचे उंबरठे झिजवले आहेत, पण जरांगे पाटलांसारखा ज्ञानेश्वरीताईंच्या पाठीशी भाऊ उभा राहिला आणि हा लढा संघर्ष कुठंतरी फळाला आला. कारण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून SIT लावली गेली, कुमावतसारखे अधिकारी मिळाले, या सगळ्या गोष्टी घडल्या. तर ज्ञानेश्वरीताई सांगतायत हे फक्त जरांगे पाटलांमुळं घडलं. आमच्याच समाजाचे, आमचीच लोक, आमच्याच कुटुंब उद्ध्वस्त करायला निघाली आहेत, पण त्यांना कधी कळणार हे राक्षसी कृत्य आहे, याची फळं तुम्हाला भोगावी लागणार आहेत. ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या या लढ्याला नक्कीच मराठा समाजच नाही तर महाराष्ट्रातला तमाम बांधव तिथे उपस्थित असलेला त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाली. हे लेकरं टाय मुकून रडताना पाहिल्यावर नक्कीच या वेदना न पाहण्यासारख्या होत्या.